राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आमची इथं आता गहू साठवून ठेवण्याचं काम चालू आहे. बघा, काही गोण्या खाली केलेल्या आहेत, काही खाली करणं चालू आहेत. आणि बघा आता हे कनिंगमध्ये भरायचं आहे आम्हाला. आता जवळपास याच्यामध्ये 10-12 क्विंटलचा माल बसतो. वर्षभरासाठी एक साठवणूक याच्यामध्ये भरपूर जण करून ठेवतात. तर बरेचसे जण याच्यामध्ये पावडर मिक्स करतात. आम्ही पावडर न करता 2 वर्षापासून हे बघा लिंबाचा पाला त्याच्यामध्ये मिक्स करतो, जेणेकरून कोणतेही आपल्याला हानी होणार नाही. एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ही. आणि बरेच जण याच्यामध्ये ते बोरिक ॲसिड वापरतात, पावडर वापरतात. ते पावडर एक जंतुनाशक आहे, कीटकनाशक आहे. त्यानं आपल्यालाही काही साईड इफेक्ट होऊ शकतात. त्यामुळं हे कीटकनाशक खाण्याच्या वस्तूपासून थोडंसं लांबच ठेवायचे. आणि ही एक आयुर्वेदिक आहे. लिंबाचा पाला टाकल्याने तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट वगैरे होणार नाही. तर आपल्याला एक याच्यामध्ये जेव्हा आपण साठवणूक करणार आहे, त्यामध्ये एक लेयर बनवायची आहे. थोडं टाकून झाल्यानंतर लगेच वरती थोडाफार लिंबाचा पाला टाकायचा आहे. तर बघा, ही अशी मोठी अशी कनिंग आहे आमची. याच्यामध्ये आता गहू साठवून ठेवणार आहे, जेणेकरून वर्षभर हे थोडं थोडं काढून हे उपयोगी येईल. तर अशी बघा खूप मोठी अशी आहे. वरतून याच्यामधून टाकून द्यायचं आहे. पहिले सुरुवातीला आम्ही बोरिक ॲसिडच वापरायचो, पण नंतर हळूहळू समजा एक ते बंद करून आता आम्ही इकडून लिंबाचा पाला वगैरे 2 वर्षापासून लिंबाचा पाला वगैरे वापरतो. ते बघा, आता हे पहिलं खरं टाकून याच्यामध्ये लिंबाचा पाला टाकून घेतलेला आहे. थोडंफार टाकायचं आपल्याला. 10-12 टोपले टाकल्यानंतर लगेच लिंबाचा पाला टाकून घ्यायचा आहे. थोडं आपल्याला अशी एक लेअर त्याच्यामध्ये बनवायची आहे. तर हे बघा, आता हे धूळ उडते, धुळीनं तुम्हाला काही दिसणार नाही. तर हे बघा, दुसरी लेअर टाकल्यानंतर असं एक थोडाफार पाला घ्यायचा आहे. वरतून असं त्याच्यामध्ये शिंपू द्यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक लेअरचं करायचं आहे. थोडं 10-5 टोपले टाकल्यानंतर अशी एक लिंबाच्या पाल्याची त्याच्यामध्ये एक लेअर करायची आहे, जेणेकरून प्रत्येक थर तुम्ही जर केला तर त्याच्यामध्ये कोणतेही किडे वगैरे लागत नाहीत. तर बघा, पाला मी अगोदरच काढून ठेवला होता. तर ते लेअर झाली की लगेच त्याच्यावरतून दुसरा पाला त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. अशा टप्प्याटप्प्यानं आपल्याला वरती भरत येईल तसंच आपल्याला त्याच्यामध्ये पाला टाकणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून किडे वगैरे त्याच्यामध्ये नंतर होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला पावडर मिक्स न करता त्याच्यामध्ये लिंबाचा पाला टाकणं खूप गरजेचं आहे.